यातील जो मयत आणि आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं. काल संध्याकाळी 5 वाजता यांच्यात आपसात भांडण झाल्यानंतर त्याचे परत आपसामध्ये भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व मयत व त्यांचे मित्र एकत्र येणार होते. त्यावेळेस ते साईबाबा मंदिर उल्हासनगर नंबर 1 या ठिकाणी रात्री 2:20 दरम्यान आले आणि ते येत असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाणी जात होता आणि फिर्यादी तिथून जात असताना त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने मैतास हिंदीमध्ये असं म्हटलं की तेरे में अगर दम है तो मेरे से आके साईबाबा मंदिर के पास आकर बात कर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडणं झाली. तर यातील आरोपींनी त्याच्याकडील असलेला जो कोयता होता खोकरी सारखाचा तर तो त्याच्या छातीमध्ये घुसवून आणि शरीरावर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे. त्याला दवाखान्यात नेण्यापर्यंत तो मयत झाला आणि सदर प्रकरणी यातील 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उज्जिनवाल आणि रोहित रामपाल पाशी यांना अटक केलेलं आहे. सदर गुन्ह्यात आणखीन कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे. याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम जी आहे त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे. माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमोल कोळी सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत. यातील जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते एकमेकांच्या ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत दारू पिण्यासाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे. फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले होते.